नमस्कार, स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण एकदम लच्छेदार रबडी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर इथे आपण दूध पावडर, खवा न वापरता पारंपरिक पद्धतीने केलेली हे रबडी आहे. तर हे रबडी बनवण्यासाठी एक 25 ते 30 मिनिटामध्ये हे रबडी बनवून तयार होते. तसं तर हे दूध आटण्यासाठी फार जास्त वेळ लागतो. तर इथे आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हे दूध आटण्याची एक साधी आणि सोपी ट्रिक सांगितलेली आहे. त्यामुळे यामध्ये काहीही न मिसळता 1 लिटर दुधापासून आपण इथे मस्त लच्छेदार, क्रीमी इथे आपण हे रबडी केलेली आहे. कुठल्याही कार्यक्रमाला किंवा सणासुदीला तुम्ही ही रबडी बनवू शकता. एवढी क्रीमी आणि टेस्टी आपली ही रबडी बनवून तयार होते. रबडी बनवण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, पण खायला एवढी टेस्टी आणि क्रीमी ही रबडी बनवून तयार होते. तर अशा पद्धतीने तुम्ही रबडी नक्की करून बघा. तर अशाच पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी रबडी बनवण्यासाठी फुल फॅट म्हशीचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तर हे रबडी बनवण्यासाठी आपल्याला म्हशीचं दूध घ्यायचं आहे, म्हणजे एकदम रवाळ, दाणेदार, मस्त क्रीमी आपली हे रबडी बनवून तयार होते. जर तुम्हाला गाईचं दूध घ्यायचं असेल, तर गाईचं पण दूध घेऊ शकता. तर रबडी बनवण्यासाठी मी इथे जाडबुडाचं गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे किंवा पातेलं ठेवलेलं आहे. शक्यतो रबडी बनवत असताना आपल्याला जाडबुडाचंच हे भांडं घ्यायचं आहे. तर त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घातल्यामुळे आपलं हे दूध तळाशी चिटकणार नाही, म्हणून आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून नंतर त्यामध्ये आपल्याला फुल फॅट 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. ते दूध आपल्याला या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. दूध घातल्यानंतर आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि दुधाला उकळी आणायचं आहे. तर हे बघा, एक 5 मिनिटामध्ये दुधाला छान उकळी आलेली आहे. तर इथे मी गॅस मोठाच ठेवला होता. तर दुधाला छान उकळी आलेली आहे. दुधाला उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि दुधाला आपल्याला सतत ढवळून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही गॅस बारीक करून तुम्हाला बारीक गॅसवर आपल्याला सतत ढवळत अशा पद्धतीने हे दूध छान आटवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही फुल गॅस करायचा आहे आणि कढईची साय आपल्याला खरडून काढायचं आहे आणि आपल्याला हे दूध छान शिजवून घ्यायचं आहे. तर शक्यतो तुम्ही या ठिकाणी एखादं पसरट पॅन घेऊन तुम्ही हे दूध जर आटवून घेतला तर फार जास्त लवकर दूध आटलं जातं आणि पटकन आपली रबडी बनवून तयार होते. तर इथे मी जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे. तर आपल्याला सतत अशा पद्धतीने फुल गॅस करायचा आहे आणि सतत आपल्याला या दुधाला छान ढवळून घ्यायचं आहे आणि कढईची आलेली साय आपल्याला खरडून काढायचं आहे. याला सतत ढवळून घेण्याचं कारण आणि साय खरडून काढायचं कारण म्हणजे तुम्ही जर असंच ठेवलं तर ते साय एका जागी गोळा होते. ते साय एकाच जागी गोळा होते आणि रबडी आपली एकाच जागी अशी गोळा होते, म्हणून आपल्याला सतत अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे आणि कडेकडेची आलेली आपल्याला साय खरडून काढायचं आहे. म्हणजे यामुळे यामध्ये हे दाणेदार आणि रवाळ टेक्स्चर तयार होतं आणि आपली रबडी चवीला छान होते, म्हणून आपल्याला सतत अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे आणि कडेची साय खरडून काढायचं आहे. आणि खरडून-खरडून अशा पद्धतीने साय कढईची काढून आणि ढवळून घेतल्यामुळे आपली या बासुंदीमध्ये रवाळ-रवाळ ते दाणे उतरतात आणि आपली एकदम पटकन या घट्टसर आपली हे रबडी लवकर घट्टसर होण्यास मदत होते, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने सतत आपल्याला या दुधाला ढवळून घ्यायचं आहे आणि कडी-कडीची आपल्याला साय खरडून काढायचं आहे. तर इथे मी गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि लक्षात ठेवा, गॅस मोठा ठेवल्यानंतर आपल्याला या दुधाकडे लक्ष ठेवायचं आहे. जर या ठिकाणी आपलं दूध जर बुडाला चिटकलं किंवा थोडंसं करपलं तर त्याचा वास अजिबात जात नाही. तुम्ही कितीही वेलची पावडर घातलात तरी पण याचा वास जात नाही. म्हणून आपल्याला फुल गॅस ठेवल्यानंतर आपल्याला सतत यावरती लक्ष ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने पळीने आपल्याला हे दूध ढवळून घ्यायचं आहे. तर इथे मी गॅस मोठाच केलेला आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने सतत ढवळत आणि आपल्याला कडेकडेची साय खरडत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. तर गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि आपल्याला या दुधाला घट्टसर होईपर्यंत आणि दाटसर होईपर्यंत आपल्याला या दुधाला आटवून घ्यायचं आहे. तर या स्टेजला आपल्याला यामध्ये केशराच्या काड्या घालून घ्यायच्या आहेत. केशर घातल्यामुळे आपल्या या दुधाला रंग चढायला सुरुवात होते, म्हणून आपल्याला या स्टेजला केशर घालून घ्यायचं आहे. केशर घालून आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे किंवा ढवळून घ्यायचं आहे.
जर तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस दूध उकळायला ठेवतो आपण, त्यावेळेस पण यामध्ये केशर घालून घेतला तरी पण चालेल. केशर घातल्यामुळे आपल्या या दुधाचा थोडासा कलर बदलला गेलेला आहे. तर इथे आपण या दुधाला एक 15 ते 20 मिनिट झाले आहेत. तर मध्ये-मध्ये मी इथे मोठा गॅस केल्यानंतर थोडंसं मध्यम गॅस करून हे दूध उकळून घेतलेलं आहे. तर या पळीला अशा पद्धतीने साय आलेली आहे. तर आपल्याला त्या पळीची पण खरडून आपल्याला साय काढून घ्यायचं आहे. तर हे दूध आपलं एक 30 ते 35% आपलं हे दूध आटलं गेलेलं आहे आणि आपल्या या दुधाला छान केशराचा रंग पण आलेला आहे. तर बघू शकता आपल्या या दुधाला हलकंसं दाटसर पण आलेलं आहे. तर हे दूध आपलं छान घट्टसर व्हायला लागलेलं आहे. तर बघू शकता इथपर्यंत आपलं हे दूध होतं. तर एवढं आपलं हे दूध आटलं गेलेलं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी याची बासुंदी जर बनवून घ्यायचं असेल, तर या स्टेजला तुम्ही साखर आणि काजू बदामाचे काप घालून तुम्ही याची बासुंदी बनवून घेऊ शकता. पण आपल्याला इथे रबडी बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला या दुधाला आणखीन घट्टसर आणि आपल्याला दाटसर आपल्याला या दुधाला छान शिजवून घ्यायचं आहे. तर हे मोठ्या गॅसवर दूध शिजवण्याचा अजून एक फायदा म्हणजे ज्यावेळेस हे दूध खळखळ उकळतं आणि पळीने आपण अशा पद्धतीने ढवळून घेतो, तर यामध्ये अजिबात साय जमा होत नाही आणि मस्त दाणेदार, लच्छेदार आपली इथे हे रबडी बनवून तयार होते. जर तुम्ही या ठिकाणी बारीक गॅस करून हे दूध उकळवत बसलो, तर यावरती साय जमा होते आणि फार जास्त आपल्याला हे रबडी बनवण्यासाठी वेळ लागतो. म्हणून आपल्याला कधीही रबडी बनवत असताना फुल गॅस करूनच अशा पद्धतीने साय खडून-खडून तर आपल्याला अशा पद्धतीने हे दूध शिजवून किंवा आटवून घ्यायचं आहे. तर इथे आपलं थोडंसं आणखीन हे दूध दाटसर वाटायला लागलेलं आहे किंवा घटसर वाटायला लागलेलं आहे. तर या स्टेजला आपल्याला यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घेऊ शकता. तर इथे मी काजू आणि बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेणार आहे. बरेच जण काय करतात ना, हे काजू, बदाम भिजू घालतात आणि नंतर या दुधामध्ये घालतात. पण तसं न घालता अशा पद्धतीने हे सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला कच्चेच घालायचे आहेत, म्हणजे या दुधामध्ये शिजतात आणि हे ड्रायफ्रुट्स आपले चवीला छान लागतात. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने कच्चेच यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर जसे तुम्हाला यामध्ये काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप आवडतात, त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. हे घालून आपल्याला या दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे किंवा ढवळून घ्यायचं आहे. तर हे ड्रायफ्रुट्स घालून आपल्याला मंद गॅसवर हे दूध छान शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यामधले काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप छान शिजले जातात. तर बघू शकता 1-2 मिनिटं हे छान शिजवून घेतलेले आहेत. तर इथे आपलं हे दूध छान घट्टसर झालेलं आहे. तर आपल्याला या स्टेजला गॅस बारीक करूनच आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी गॅस फुल जर केला, तर हे बुडाला चिटकण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला दूध घट्टसर झाल्यानंतर, गाढा झाल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करूनच आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचं आहे. तर या स्टेजला आपल्याला इथे साखर घालून घ्यायचं आहे. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार, गोड जसं पाहिजे असेल त्यानुसार कमी जास्त करून घेऊ शकता. तर इथे मी एक अर्धी वाटी साखर घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला या दुधामध्ये छान ढवळून घ्यायचं आहे. तर इथे आपण 1 लिटर दूध घेतलं होतं, त्यासाठी आपल्याला एक अर्धीच वाटी साखर लागते. एवढी साखर आपल्या रबडीसाठी गोड होते. जर तुम्हाला जास्त आवडत असेल, तर तुम्ही जास्त पण घालून घेऊ शकता. तर यामध्ये साखर छान विरघळली गेलेली आहे. तर सगळे शेवटी आपल्याला यामध्ये एक पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायचा आहे. वेलची पावडर घालून आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आणखीन एक 5 मिनिटानंतर आपली छान या रबडीला दाटसरपणा आलेला आहे. तर आणखीन थोडं आपल्याला या रबडीला शिजवून घ्यायचं आहे. तर आणखीन एक 5 मिनिटं आपल्याला या रबडीला थोडंसं आटवून घ्यायचं आहे. तर हे रबडी बनवण्यासाठी सुरुवातीपासून आपल्याला एक 30 ते 45 मिनिटं आपल्याला या रबडीला आटवायला वेळ लागलेला आहे. तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं आहे, की आपण हे रबडी बनवत असताना याला थोडा वेळ जास्त लागतो, पण खायला एवढी टेस्टी आणि क्रीमी आणि मलाईदार हे रबडी बनवून तयार होते. तर इथे एक 5 मिनिटं झालेले आहेत. तर मस्त आपली इथे हे रबडी बनवून तयार झाली आहे. तर आपल्याला हे दूध एवढंच आटवून घ्यायचं आहे, याच्यापेक्षा जास्त आटवून घ्यायचं नाही. कारण थंड झाल्यानंतर आणखीन थोडी ही घट्टसर आणि दाटसर आपली ही रबडी तयार होते. तर या स्टेजला मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपल्याला हे थंड झाल्यानंतर ही रबडी सर्व्ह करायचं आहे. तर बघू शकता एक 10 ते 15 मिनिटामध्ये हे रबडी थंड झाल्यानंतर या रबडीला मस्त दाटसरपणा आलेला आहे आणि क्रीमी आणि दाटसर आणि मलाईदार आपली इथे हे रबडी बनवून तयार झालेली आहे. जर तुम्ही ही रबडी तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवलात, तर याच्यापेक्षा घट्टसर हे रबडी बनवून तयार होते. तर 1 लिटरची रबडी आपली
एक 3 ते 4 जणांना पुरेशी होते. जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये जर हे रबडी करायचं असेल, तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये ही रबडी करून घेऊ शकता. तर अशी ही रबडी तुम्ही गरम-गरम पुरीसोबत किंवा गरम-गरम जिलेबीसोबत जर खाल्लात, तर खूपच छान लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही रबडी नक्की करून बघा. तर सध्या राखी पौर्णिमा येत आहे, तर तुमच्या भावासाठी तुम्ही अशी जर रबडी केलात, तर ते खूप आवडीने खाल. एवढी चविष्ट ही रबडी लागते. तर इथे आपण पारंपरिक पद्धतीने हे रबडी केली आहे, तर तुम्ही नक्की राखी पौर्णिमेसाठी तुमच्या भावासाठी ही रबडी नक्की करून बघा. तर तुम्हाला आजची रबडीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.